बर. हा, पत्रिका. आता आज आपल्याला जे काही विषय आहे तो जेमिनीचाच आहे आणि हे 6वं लेक्चर आहे. मी पार्ट 6 असं सांगितलंय. त्याच्यामध्ये आपण बरंचसं आणखी काही शिकणार आहोत. तर तत्पूर्वी मुकेश भाऊ, तारीख याला जरा दाखवा. मला वाटतं प्रत्येकाला पत्रिका ही मिळालेली आहेच, तरी सुद्धा तारीख कन्फर्म करतो. काही नवीन मंडळी आहेत तर ती रेग्युलर यावं असं माझा विचार आहे, म्हणणं आहे. तरी सुद्धा सगळ्यांनी वेळेवर यावं आणि त्या ठिकाणी क्लासला सहभागी व्हावं, उपस्थित राहावं. बदलू तर सर. ही तारीख, हा, तारीख आहे 25/12/66. त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं. आणि वेळ आहे दुपारी 4:13 मुंबई सबर्बन म्हणजे बोरिवली साईड. आणि व्यक्ती पुरुष आहे. आता काढा सबर्बन म्हणजे पुरुष. आमची बोरिवली साईड सबर्बन येते. हा, त्याच्यानंतर दुसरं, आपली पत्रिका. आणि तुम्हाला मला वाटतं टेबल पाठवलेला आहे. तर त्या पाठवलेल्या टेबल्स मध्ये तुम्ही बघा, इथे वृषभ लग्नाची पत्रिका आहे. तर वृषभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं, जरा एकेकाला आतमध्ये घ्या तर, पाहिलं तर त्या ठिकाणी ऋषभ असून जो 8व्या स्थानामध्ये धनुराशीमध्ये शुक्र आहे का? आता इथे मला दिसत नाहीये बरोबर. शुक्र हो कुठे? सर. आहे धनुष हा, आहे. धनुत आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तिथून ते 8 स्थानं आलेली आहेत आणि तिकडून 8 स्थानं जायची आहेत. म्हणजे तिथे कर्क लग्न आलेलं आहे, नाही का? मग कर्क लग्न हो जर सर. तिथे असेल तर त्या ठिकाणी कर्क लग्न दिसतंय का तुम्हाला? 8वं स्थान तिथून, का लग्नापासून 8वं स्थान. हो सर, आणि कर्क लग्न येते. आरूढ लग्न कर्क आहे. येस, बरोबर. मग आता आरूढ लग्न जर कर्क आलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कर्क लग्नाचा जो काही भाव आहे, जी राशी आहे, त्या राशीबद्दल आपल्याला जातकाचं वर्णन निश्चितच कथन करता आलं पाहिजे. हा एक नियम आहे, कळलं का? आणि तशाच ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कर्क लग्नाचा अधिपती हा चंद्र आहे. आता त्या अधिपती तो कुठे आहे तर त्याच्यापेक्षा आपल्याला जी काही कुंडली आहे तर ती कशी बनलेली आहे, तर तो आत्माकारक ग्रह हा कोण आलाय, तर बुध ग्रह हा आत्माकारक ग्रह म्हणून विचार केलेला आहे. तर बुध हा आत्माकारक असल्यामुळे त्या ठिकाणी बुधावरतीच संपूर्णपणे आपल्याला फोकस देणं गरजेचं आहे. पण तिथे सूर्य हवा, पण सूर्य नाही आला. म्हणजे स्थिर आणि चर मध्ये आता तुम्हाला संपूर्ण अनुभव हे आले असतील. त्यात काय आता हे नाहीये. म्हणजे तुम्ही आता हुशार होत चालला असते असते वेळा. त्यानंतर दुसरा भाग असा आहे, मुकेश भाऊ कुंडली काढा, हरकत नाही. दिसतंय का बरोबर आता? हा, त्यानंतर तो चार्ट लावा प्लस स्थिर आणि चर भाग. सर कोणता लावू म्हणताय? स्थिर आणि चर आहे ना. हा, ठीक आहे. कारक ग्रह नाही हा, ना? नाही, ठीक आहे. आता हा लावला तरी हरकत नाही, लोकांना कळू द्या. ज्या कोणाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचे त्यांनी मारून घ्यावे, काय समजलं, तसं काही हे नाहीये. आणि आपल्याला कारक जो आहे तो हे करायचा आहे. त्याच्यानंतर कारक लावा. आता सगळ्यांनी कारकाचं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. वही पेन घेऊन तिथे तुम्ही स्वतः कुंडली बनवा आणि त्याच्यावरती चर्चा करूया. आणि त्या ठिकाणी बघा, आता इथे सूर्याचा कारक जो आहे तो बुध झालाय, म्हणजे स्थिरचा झालाय. तिथे चरमध्ये बुध आलेला आहे. अमात्य कारक जो आहे तो शुक्र आलेला आहे, तिथे बुध यायला हवा. त्यानंतर भ्राताकारक जो मंगळ आहे तो मंगळच आलेला आहे, म्हणजे तो प्लस पॉइंट आहे. मातृकारक चंद्रला चंद्र आलेला आहे, तो सुद्धा प्लस पॉइंट आहे. पुत्रकारक गुरु असायला हवा, तो सूर्य आलेला आहे. ज्ञातिकारक शनी आलेला आहे, तो शुक्र असायला हवा. कळलं का? मग आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिला फाइंड आउट काय करायचं आहे की चंद्र हा इथे 2 ठिकाणी बलवान, म्हणजे चंद्र हा बलवान झालेला आहे. तसाच त्या ठिकाणी आपण बघितलं तर मंगळ हा बलवान झालाय. म्हणजे जातकाचे प्लस पॉइंट काय आहेत तर चंद्र आणि मंगळ. त्यानंतर आपण पाहिलं तर तिथे बुध हा आत्माकारक झालेला आहे, तरी हरकत नाही. तर जातकाचं कर्क लग्न हे निश्चित आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवणे. कळलं? आलं का लक्षात?
बर. सर आता हा बोला मॅडम. आलं म्हंटल. हा बर, ठीक आहे. आता कुंडली काढा, हरकत नाही मुकेश भाऊ. आता आपण फलादेश करायचा आहे. फलादेश करते वेळी आपल्याला पहिल्यांदा कर्क राशीचं वर्णन घ्यायचं आहे. तर कर्क राशीमध्ये हा आत्माकारक ग्रह बुध आल्यामुळे तो कोणाच्या राशीत आहे? तर चंद्राच्या राशीत आहे. जातकाचं एंटायर पर्सनॅलिटी, जातकाचं मन, कर्क राशीला मन पाहिलं जातं. कर्क राशीच्या ह्याच्यामध्ये जातकाची आई पाहिली जाते, म्हणजे त्याचा कल कुठे असेल हा सुद्धा पाहिला जातो. आणि अशा वेळेला बऱ्याचशा गोष्टी ज्या कर्क राशीतून, हे कर्क राशी कशी आहे तर चर राशी आहे, याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग त्याच वेळेला कर्क राशीमध्ये आलेला बुध हा अतिशय चाणाक्ष चतुर प्लॅनेट आहे. तर त्या ह्याच्यावरती आपण जर विचार केला तर जातकाची पत्रिका पाहते वेळी किंवा पत्रिका शिकवते वेळी, आता बरेच लोक काही शिकवणार पण आहेत, पाहणार पण आहेत, तर त्या ठिकाणी जातक कसा असेल? तर त्या ठिकाणी जातक हा अत्यंत हुशार असेल, पण भावनिक सुद्धा असेल, असं विचार करायला हरकत नाही. जातकाच्या वरती कोणत्या कोणत्या तऱ्हेची संकटे येणार आहेत, आज आपल्याला एक वेगळ्या तऱ्हेचा विषय आहे हा. तर त्या ठिकाणी जातकाला कोणत्या कोणत्या तऱ्हेची संकटे येऊ शकतात. तर त्या ठिकाणी आत्माकारक जे लग्न आहे ते आहे कर्क. ते जातक ज्या लग्नामध्ये जातक तिथे आलेला आहे, तर अशा ठिकाणी त्याचं कर्क लग्न जे आहे ते जातकाला त्याचा भावना प्रधान व्यक्ती असल्यामुळे तिथे त्याला कदाचित त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्याला सहन कराव्या लागतील. मानसिकरित्या यदा कदाचित दडपण येऊ शकतं. आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी जो लग्नी बुध आलेला आहे तर तो चातुर्याचा ग्रह आहे, म्हणजे त्याच्यातून चतुर्थ आहे. तो संकटावरती कशा तऱ्हेने मात करेल. आपण जेव्हा जातकाला पत्रिका सांगणार आहोत त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की जरी तुझ्यावरती कितीही तऱ्हेची संकटे आली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कर्क लग्नाचा जो अधिपती आहे तो चंद्र हा त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचा म्हणजे मातृकारक ग्रह आहे. त्या ठिकाणी तो स्थिर पण आलेला आहे आणि चर पण आलेला आहे. म्हणजे त्याला सपोर्टिंग प्लॅनेट कोण असेल तुझ्या जीवनामध्ये, सपोर्ट करणारी व्यक्ती कोण असेल तर आईच्या कुटुंबातून आई स्वतः किंवा मातृकारक आणि पितृकारक हे जे चतुर्थ स्थान आहे त्याच्यामध्ये जातकाला त्या ठिकाणी एक ब्लेसिंग प्राप्त होईल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही गोष्ट आहे तर ती कशी हाताळायची, तर त्याला सपोर्ट कुठला घ्यायचा, आधार कुठला घ्यायचा, तर आधार हा मातृ आणि पितृ यांच्याकडून आधार घ्यायचा. पण तरी सुद्धा जातकाची अटॅचमेंट ही कोणाच्या बरोबर असेल तर आई आणि वडील यांच्या दोघांच्या बरोबर जातकाची जास्तीत जास्त अटॅचमेंट असेल. अधिक जातक जो आहे तो सर्व्हिस इंडस्ट्रीशी संबंधित असेल व त्याची कल्पनाशक्ती पुढे जाऊन व्यापारी वृत्ती किंवा एखादं लिटरेचर पुस्तक वाचन, पुस्तक लिहिणं वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी. बुध हा अकाउंटन्सीचा पण कारक आहे, मॅथमॅटिक्स पण कारक आहे, तर त्या ठिकाणी तो गणित तज्ञ पण होऊ शकतो. असा फलादेशाचं वर्णन करायचं असतं जेमिनीमध्ये. कळलं? आता ह्या ह्याच्यावरती आपल्याला जर तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील तर विचारा, मग आपण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करू. काही आहे प्रश्न? बोला, तिथपर्यंत कळलेलं आहे का? विचारा, काय सर प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, चला. हो, हॅलो. बोला. हा बोला. डॉक्टर, कर्क लग्न कसं आलं हे नाही कळलं मला. असं आहे की लग्न ऋषभ आहे, बरोबर आहे? हो. मग ऋषभ लग्नाला त्या ठिकाणी ऋषभ लग्नाचा अधिपती हा धनुराशीत आहे की नाही? हो. मग धनुराश तिथून कितवी आहे? 8वी आहे. 8वी आहे. हो. मग तिथपासून 8वी रास कुठे आहे? तर कर्क रास आहे. ज्या राशीमध्ये करेक्ट. तुम्ही पहिल्यांदा अटेंड करताय का? हो हो, फर्स्ट टाइम. येस. मग आता तुम्हाला पुढची 5 लेक्चरच्या बद्दल कसं कळणार? हो. असं आहे ना. बरोबर. हा. नाही, ठीक आहे, पण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मग आता त्या ठिकाणी तिथून 8वं स्थान कोणतं आहे? तर कर्क राशीचं आहे, म्हणजे ते हो पराक्रम स्थान आहे. मग हो पराक्रम स्थानाचा अधिपती कोण आहे? तर त्या ठिकाणी तो लग्नामध्ये आलेला आहे, ती रास आलेली आहे. आणि बरोबर. ग्रहांचं जेव्हा आपण मांडणी करतो त्यावेळेला तिथे जास्तीत जास्त अंशावरती भोगलेला ग्रह असतो, तो त्या तो आत्मा. ठिकाणी आत्माकारक म्हणून विचार केलेला आहे.
हो आता तुम्ही 6वं लेक्चर आहे, तर कसं तुम्हाला कळणार आत्माकारक ग्रह कसा आहे, अमात्यकारक कसा आहे, भ्राताकारक कसा आहे, तो हो कसा हो बरोबर. कार्यरत होईल? कळलं का? म्हणून नेहमीची लेक्चर्स असतात ती अटेंड केली तर तुम्हाला मागचा जो काही हे आहे तो भरून निघेल तुमचा. हो बरोबर. कळलं का? आणि याचं काही रेकॉर्डिंग वगैरे उपलब्ध नाही. बर. हा, सावंत मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते बेटा. सर इथे ना स्थिर अमात्यकारक बुध आहे, राईट? हा बुध लग्नात आत्माकारक बनून आलेला आहे, राईट सर? हो हो. मग इथे ह्या बुधाचं काही प्रेडिक्शन बरोबर कनेक्शन असेल का? प्रिडिक्शन म्हणजे काय? बुध हा प्रेडिक्शन म्हणजे इंटेलेक्च्युअल आहे. फलकथन हो. मध्ये काही असं अमात्यकारक आहे ना, स्थिर अमात्यकारक. नाही नाही, आत्माकारक आहे तो. त्या ठिकाणी अमात्यकारक असायला हवा, पण तो हा आत्माकारक तयार झालेला आहे. तर जो काही हा त्याला जे डिपार्टमेंट मिळतं, ज्याला ते अधिकार मिळतात, त्याप्रमाणे तो वागेल. बुधाची जी मेंटॅलिटी आहे, बुधाचे स्टँडर्ड्स आहेत, बुध कसा आहे, बुध लिटरेचरचा कारक आहे, बुध लेक्चरचा कारक आहे, बुध ज्ञानाचा कारक आहे, बुध व्यापारी आहे, बुध त्या ठिकाणी लोकांमध्ये मिसळणारा आहे, आणि बुधाचं लौकिक आहे, नेम अँड फेम असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला बुधाच्या माहिती पाहिजे. पण तुझं म्हणणं असं आहे की अमात्यकारक म्हणून तो आत्माकारक भूमिका कशी करेल? तर हा बरोबर. अमात्यकारक हा म्हणजे अमात्यकारक म्हणजे प्रधान असतो, तो प्रधानचा तो राजा झाला. हा कळलं का? म्हणजे ते प्रधानचा तो राजा. कळलं सर, परफेक्टली कळलं. येस, थँक्यू. थँक्यू. ओके, हात काढणे. हो. सर माझा प्रश्न असा आहे की बुध आणि चंद्र दोघंही केंद्रामध्ये आहेत, तर यांचं फळ कसं राहील आहे नाही, आरूढ आता बघा लग्नाच्या मॅडम, कुंडलीमध्ये? सांगतो. असं आहे मॅडम, की केंद्रस्थान याच्यामध्ये धरलं जात नाही. नंबर 1, अच्छा. याच्यामध्ये जी 7 स्थानं जी आहेत ना, त्या 7 स्थानामध्ये 3 स्थानं केंद्र येतात. त्याच्यामध्ये हो. प्रथम ते आहे ते आत्माकारक आहे, दुसरं मातृकारक आहे, आणि तिसरं दाराकारक आहे. आता त्या याच्यामध्ये केंद्रस्थान म्हणून त्याचा विचार केलेला नाही. विचार केला जात स्थानाचा नाही. नाही, त्याला स्थानाचा ग्रह कुठला आहे तर त्याच्यावरती अवलंबून आहे. जर समजा आपल्याला पुढे जर आपल्या मूळच्या पत्रिकेवरून जर केंद्रस्थानाचा विचार करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर वृषभ लग्नाला दशमामध्ये कुंभ रास येते. तर कुंभ हो. रास जी आहे तर ती केंद्रामध्ये आहे. तर त्या ठिकाणी केंद्राचा जो अधिपती आहे शनी, तो दाराकारक म्हणून झालेला आहे, पण तो केंद्रात आहे हे त्याला म्हणायचं नाही. अच्छा. कळलं? मग हो हो. त्यावरती विश्लेषण करतेवेळी असं आहे की भाग्येश आणि दशमेश जो आहे तो शनी आहे आणि तो दाराकारक ठरलेला आहे. तर फलादेश देतेवेळी जातकाचा विवाह होईल, तर तो दाराकारक ग्रह जो आहे तो सप्तम स्थानामध्ये आलेला आहे, म्हणजे तो दाराकारकच आहे. तर त्या हो. दाराकाराचं फलित जे आहे, दाराकारक ग्रहाचं फलित आहे, तर ते भाग्येश आणि दशमेश शनीची रास आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जी कलाटणी येईल, आणि ती पॉझिटिव्ह कलाटणी असेल, ती कधी येईल तर जो जेमिनीमध्ये जो ग्रह ज्या ठिकाणी विराजमान असतो तर त्याला जास्ती महत्व असतं. म्हणजे ह्या ठिकाणी शनी आल्यामुळे त्या ठिकाणी विलंब तर होईलच, पण तरी सुद्धा हो. त्याच्या भाग्याची जी कलाटणी आहे ती विवाहबद्ध झाल्यानंतरच त्याची होऊ शकते. आता त्यावेळेला जातक हा किती वर्षाचा आहे याला फार महत्व आहे, आणि त्या आधारावरती त्याचं फलित कथन करणं हा ज्योतिषाचा नियम असतो. आलं लक्षात सर. ओके, फाईन. थँक्यू सर. नेक्स्ट. थँक्यू. आणखी कोणाचा आहे विचारायचा? आहे अजून प्रश्न कोणाला असेल तर विचारा. सर एवढ्या प्रश्नामध्येच एवढा जवाब देऊन टाकला मस्त. बोला, काय आलं मॅडम, काय म्हणता? तेच म्हणते या मॅडमनी सवाल विचारला त्याच्यामध्ये एवढा मस्त जवाब देऊला की पुरा कुंडलीमध्ये दाराकारक त्याच्या भाग्यानंतर खुलेल, पुरा प्रिडिक्शन आला. थँक्यू सर. थँक्यू. मुकेश भाऊ यांना जरा आतमध्ये घेत राहा, कारण का की सर्व दिसतो समोर. उशीर आले लोक हो- आहेत. होय होय होय. बर, मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला फलादेश करतेवेळी बुधान प्रधान जो ग्रह आहे, म्हणजे त्या ठिकाणी मुख्य जो आत्माकारक ग्रह आहे, तर जातकाचं मन कसं आहे, आत्मा म्हणजे त्याचं शरीर आहे, त्याच्या अंतर्गत विचार आहेत, त्याचा स्वभाव आहे, त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. तर बुधाच्या जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील?
असा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. मग बुधा जो लग्नी ग्रह असतो, आता समजा उद्या एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये, आता ह्या आपण जेमिनीमध्ये राहू पकडत नाही, पण त्या ठिकाणी जर समजा पारंपरिक मध्ये जेव्हा राहू लग्नी असतो, त्याला राहू सारख्या ग्रहाचे जे काही प्रसंग असतात त्या प्रसंगाला जातकाला निश्चितच सामोरं जावं लागतं. तसंच केतू जर असेल तर केतूचे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये उपस्थित होतात. म्हणजे त्या ठिकाणी कुठला ग्रह आहे तर तसाच प्रकारचा प्रतिसाद जातकाच्या जीवनामध्ये त्याला लोकांकडून, इतरांकडून किंवा स्वतः तो लोकांना देणारा असेल असं आपण विचार करू शकतो. आता त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शुक्र असेल, मग शुक्र हा जो आहे हा कसा असेल तर त्याला त्याचं प्रेझेंटेशन कसं असेल हा त्याला विचार केला जातो पारंपरिक मध्ये. मग तसंच आपल्याला हा शुक्र जेमिनीमध्ये पण येऊ शकतो. कळलं का? मग जेमिनीमध्ये आल्यानंतर आता इथे आपल्या ह्या पत्रिकेवरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. तर ह्या पत्रिकेमध्ये तिथे आलेला ग्रह कोणता आहे तर बुध आहे. मग त्या ठिकाणी तो आत्माकारक सुद्धा आहे. तर आत्माकारक म्हणजे जातकाचं जे पूर्णपणे आयुष्याचं वर्णन आहे तर ते कशा स्वरूपाचं असेल तर त्या ठिकाणी तो निश्चितच त्या बुधाच्या अनुषंगाने जे जे त्याला फलादेश मिळतो किंवा बुधाचे जसं जसं वागणं असतं, मग त्या ठिकाणी बुध हा व्यापारी आहे, लौकिक आहे, लिटरेचर एखादं पुस्तक लिहिणारा आहे, वाचक आहे, लेक्चरर आहे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी त्याला जीवनामध्ये भोगाव्याच लागतात किंवा त्या संदर्भातील त्याचं आयुष्य हे निश्चित असतं असा फलादेश आपल्याला द्यायचा आहे. कळलं? आलं लक्षात का सगळ्यांना? हो सर. सर आता हा मंगळ भ्रातृकारक आलेला आहे, बरोबर आहे दोन्ही ठिकाणी, हा. म्हणजे याच्याप्रमाणे. तर मग भावंडांचं सुख याला सगळं व्यवस्थित मिळेल, भावंड याच्या पाठीशी उभे राहतील, असा अर्थ काढायचा आपण. हो, आता कसं आहे, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये भ्राताकारक चर आणि स्थिर ग्रह हा एकच आलेला आहे तर भावंडांचं फलित, कारण तो भ्राताकारक कारकच ग्रह आहे. मग कारक ग्रह बरोबर. जर तिथे व्यवस्थित आल्यानंतर इत्यादी ज्या गोष्टी आपण पराक्रम स्थानावरून पाहायला जातात पाहतो तर तशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये निश्चितच. आता मंगळ हा साहसी आहे, मग त्या हो ठिकाणी तो साहसाचा पण वापर करेल. त्या ठिकाणी त्याची डेअरिंग असेल, त्याचं कार्य असेल, हे मंगळाच्या स्वरूपाचं असेल. आता तोच जर तिथे समजा शनी आला तर त्या ठिकाणी तो पीडित आहे. मग तो त्या ठिकाणी जिथे मंगळाचं स्थान बलवान आहे आणि तिथे जर शनी आला तर निश्चितच तो पीडाकारक ठरेल. मग आता असं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मूळ कुंडलीमध्ये जातकाचं परिवर्तन झाले, तिथे वृश्चिक राशी आलेली आहे आणि त्या वृश्चिक राशीचा अधिपती हा भ्राताकारक म्हणून मंगळ तिथे जेमिनीमध्ये विराजमान असल्यामुळे सप्तम स्थानाची दुःख जी आहेत ती त्याच्यापर्यंत येणार नाही. असं आपण जर पाहिलं तर वृषभ लग्नाच्या व्यक्तींना सप्तम स्थानामध्ये येणारी रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर त्याकरता त्या जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं जी होतात तर ती ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होणार नाहीत. आणि का होणार नाही त्याला कारण असं आहे की प्रत्येक ग्रहाला आपली स्वतःची जी काही मांडणी आहे किंवा त्याची बैठक आहे ती त्याला जर मिळाली तर तो ग्रह प्रसन्न असतो आणि त्याप्रमाणे तो फलादेश देत असतो. मग तिथे कुठल्याही तऱ्हेची तक्रार होत नाही. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपल्याला व्यवस्थित सांगता आला पाहिजे. कळलं? आलं लक्षात सर. हो सर, आलं लक्षात. हा. थँक्यू सर. थँक्यू. कारक जे की चर आणि स्थिर, आता स्थिर ग्रह तिथे तो आहे, चर तिथे आलेला आहे. आणि चर म्हणजे काय की त्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा कुंडली बनवली तर त्याचा स्वामी कसा तयार झाला ह्याला चर म्हणतात. हो बरोबर आहे वनिता सर. पाटील बोला. वनिता पाटील काय विचारत नाही तुम्ही? विनिता पाटील. बरोबर आहे सर, बरोबर आहे. हा. हे आहे मी. बरोबर सांगताय तुम्ही. म्हणजे तिथे आपल्याला बघायचं आहे. आता मॅडमने विचारलं की पराक्रम स्थानाच्या संदर्भातील मंगळ हा जर तिथे आलेला आहे आणि तो चरमध्ये पण आहे आणि स्थिरमध्ये आहे, म्हणजे त्या जातकाच्या जीवनामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चतुर्थ स्थान आणि पराक्रम स्थान ही दोन्ही बलवान झालेली आहेत. कारण तिथे चर पण तोच आहे आणि स्थिर पण तोच आहे, म्हणजे त्या ठिकाणी सोने पे सुहागा आहे. कळलं? मग एखाद्या वेळेला जर चतुर्थ स्थानामध्ये शनी आला असता तर तिथे स्थिर जो आहे तो चंद्र आहे आणि चर जे आहे तो शनी आहे. तर शनीचे जे काही विषय आहेत किंवा त्याचे जे फलादेश आहेत ते तिथे त्या ठिकाणी अप्लिकेबल होतात. मग तुम्हाला लगेच तो फलादेश आहे तो बदलता आला पाहिजे. बदलता आला पाहिजे म्हणजे
त्याला तेच नशिबात मिळणार आहे. मग आपल्याला बदलायचे अधिकार नाही आहेत. कळलं का? आपल्याला बदल करण्याचे अधिकार नाही. जे आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे, भोगायचंच आहे. तर मॅडम तुमचं म्हणणं काय याच्यावरती? हो सर. काय म्हणताय? काय बरोबर आहे सर सगळं. बरोबर तर आहे. आणि बरोबर. हा मी आता काही छंद जास्ती फास्ट नाही आहे ना. नाही नाही बरोबर आहे. स्लो व्यवस्थित नाही आहे. तर काय होतं की मला एकदा स्पीड पकडला की मग नंतर परत कंट्रोल करणं मुश्किल होतं. तर तुम्हाला कळणं फार नाही महत्वाचं तुमचं आहे आपलं. स्पीड बरोबर असतो, माझा स्पीड फास्ट तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर. उद्या मॅडमचा क्लास आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर अजूनही जागा शिल्लक आहेत. 82 लोक आलेले आहेत. 18 जागा शिल्लक आहेत. ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी अवश्य यावं. बरं ठीक आहे. आणखी मुकेश भाऊ आपल्याला याच्यावरती नाव टाकता येणार नाही का आपलं? कशावर सर? आपल्या ऑनलाईन आपण जे शिकवतोय झूम वरती त्याच्यामध्ये टाईप करून नाव टाकता येणार नाही? म्हणजे समजलं नाही मी, कुठं नाव टाकायचं आहे? आपल्या याच्यावरती स्क्रोल मध्ये बघा नाव येतात ना सतत. मध्ये असं आपलं लेक्चर जे मराठीतलं मराठी पण टाईप करून यायचं. बघायला पाहिजे, ठीक आहे, प्रयत्न करूया. बघून सांगतो. आणि व्हिडिओ रायटिंग जो असतो ना तर त्याला हा ते हा करावं लागेल व्हिडिओ रायटरला. बरं एनिवे आता सगळ्यांना कळलं. म्हणजे इथे काय आहे, आता आपण जायचंय धनस्थानामध्ये. तर धनस्थान हे अमात्यकारक आहे, त्याचं नाव अमात्यकारक आहे. मग त्या ठिकाणी जो स्थिर ग्रह जो आहे तो कुठला आहे आणि चर कुठला आलेला आहे? तर स्थिर ग्रह तिकडचा बुध आहे. आणि त्या ठिकाणी आलेला जो ग्रह आहे तो कोणता आहे बघा? शुक्र आहे. शुक्र आले. हा शुक्र आहे. मग आता जर शुक्र आहे तर त्या ठिकाणी त्याला प्रधान म्हटलेलं आहे. आता तो अमात्यकारक म्हणजे त्या ठिकाणी जो गाईडलाईन आहे, जे त्याचं नेतृत्व आहे ते कोणाच्या हातामध्ये गेलेलं आहे? तर यदा कदाचित एखाद्या कुटुंबामध्ये शुक्र ह्या नात्याचं कुठलं असतं तर त्या ठिकाणी शुक्र हा दारकारक आहे. शुक्र हा दाराकारक आहे. तर त्या ठिकाणी शुक्राने जर तिथे पोझिशन घेतलेली आहे म्हणजे ह्याचं सगळं काही जे धनस्थानावरून ज्या गोष्टी आपण पाहतो तर त्या शुक्राच्या हाताशी संबंधित, शुक्राकडे अधिकार आहेत असं संबंधी आपण विचार करायचा आहे. म्हणजे अमात्यकारक ग्रह हा शुक्र झालेला असल्यामुळे त्याची सगळी सूत्र जी आहेत, जी काही फायनान्शियल आहेत, तर ती सूत्र पूर्णपणे शुक्राच्या अधीन असल्यामुळे हा मनुष्य शुक्र आणि बुध हे दोन्ही जे आहेत ते एकमेकाचे जवळीक आहेत. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते सुखरूप आहेत. मग अशा वेळेला जर समजा अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल तर लग्नेश शुक्र जो आहे तो अमात्यकारक म्हणून ठरलेला आहे. हा सुद्धा भाग विसरायचा नाही. लग्न कुठल्या ऋषभ आहे की नाही? हो सर. हो सर. मग तो अमात्यकारक ठरलेला आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये शुक्राची सूत्र आहे, शुक्राच्या हातामध्ये ती सूत्र आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र हा तिकडचा मॅनेजमेंट करणारा प्लॅनेट आहे. आणि त्याच्यावरती त्याचे फलादेश हे निश्चितच उपलब्ध त्याला मिळतील. आणि अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये शुक्राची सुद्धा भूमिका जी आहे ती फार प्रमुख भूमिका आहे. आणि अशाच वेळेला तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी लग्न बलवान झालेलं आहे, म्हणजे आत्माकारक बलवान झालेलं आहे. त्याच्यानंतर धनस्थान बलवान झालेलं आहे. आणि त्याच वेळेला पराक्रम स्थान अतिबलवान झालेलं आहे. आणि चतुर्थ स्थान सुद्धा बलवान झालं आहे. म्हणजे जर सिरीज वाईज आपण जर बघितलं तर प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान सुद्धा. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला एखादा फलादेश द्यायचा असतो तर त्यावेळेला तुम्हाला त्या त्या परिस्थितीने जातकाची कुंडलीचा दर्जा हा कशा स्वरूपाचा असेल याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. Got it? हो सर. आलं का लक्षात? शिंदे मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर. हो सर, आलं लक्षात. हा भागवत सगळे मॅडम व्यवस्थित. सगळे पॉइंट समजले सर व्यवस्थित. गुड. हो. हा भागवत मॅडम बोला, काय विचारायचं तुम्हाला? सर नमस्कार. हा जर नमस्कार. शुक्र तिकडे आलेला आहे अमात्यकारक,
तर तो मुळात दाराकारक असायला पाहिजे. पण तो इथे बरोबर. जर अमात्यकारक आलेला आहे, तर असं आपल्याला त्याच्यात काही म्हणता येईल का की तो जर बायकोच्या सल्ल्याने चालला किंवा पूर्णपणे बायकोचा होल्ड राहिला तर त्याला ते जास्ती चांगलं राहील? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बायकोचा बैल होईल म्हणून? अं, माहिती नाही, पण तसं म्हणायला हरकत नाही की सगळं त्यांनी म्हणजे किंवा पूर्णपणे बायकोची कमांड राहिली घरात तर त्याचा संसार सुखाचा होईल. वृषभ राशीची आकाशामध्ये जी निशाणी आहे ती बैल आहे. हो कळलं का? हो तर हो. असं नाही ना की हे बायकोचा बैल होईल. म्हणजे झाला तर त्याला जास्ती चांगलं राहील का, असा ऍक्च्युली प्रश्न आहे. होईल का पेक्षाही झाला तर हरे कृष्ण. त्याच्यासाठी चांगलं राहील का? मी हरे कृष्ण म्हणतो. तर त्या ओके. ठिकाणी असं आहे मॅडम, प्रश्न फार गमतीदार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर त्या ठिकाणी अमात्यकारक ग्रह हा शुक्र आलाय, तर संपूर्णपणे ह्याच्या जीवनातला होल्ड आहे. तर तो विवाह झाल्यानंतर कधी हा कधी बघा, आपण जेव्हा अविवाहित असतो त्यावेळेला एखाद्या कुटुंबामध्ये बहिणीकडे सूत्र असतात. शुक्र हा म्हणजे बहीण आहे. हा कळलं हा का? आणि हम्म. आणि लग्न झाल्यानंतर शुक्र म्हणजे पत्नी आहे. हा बरोबर कारण तो तो दाराकारक म्हणून आहे. तर बरोबर. दाराकारक आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही फायदेशीर गोष्टी घडतील तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या शुक्राच्या अनुषंगाने असतील असं आपल्याला सांगायचं आहे. ओके, हा आलं लक्षात. बरं? हो, थँक्यू म्हणजे सर. तो मला असं हे म्हणणं नाही, कधी कधी बायकोचं पण ऐकलेलं माणसाच्या फायद्याचं असतं. हो कळलं का? ते काही बरोबर. वाईट नसतं. आणि प्रत्येक स्त्री जी आहे ती आपल्या नवऱ्याचं हितच हे करणार. तर म्हणून त्या ठिकाणी शुक्र आलेला आहे. आणि त्या अमात्य म्हणजे प्रधान म्हणजे ज्याला आपण म्हणतो बिरबल. कळलं का? राजा म्हणजे आत्मा. तर राजाचा जर बिरबल नसेल तर राजाचा सल्लागार कोण असणार? म्हणून प्रत्येक राजाकडे एक बिरबल असतो. कळलं का? हो सर. आणि आता कसं आहे मॅडम की त्या ठिकाणी शिवलग्न तुमचं आहे तर तुमच्याकडे पण कोणतरी बिरबल असणार. तपासलं नाही मी अजून, बघते काढून. बघा. हो बघते. ठीक आहे. नेक्स्ट. थँक्यू सर. थँक्यू. शिवलग्नाला बिरबलाशिवाय काम चालत नाही. हो बघते मी, तपासते. हा चव्हाण मॅडम काय म्हणतात तुम्हाला? हो सर. आता आमचे बिरबल आहेत तर मुकेश भाऊ आमचे बिरबल आहेत. हो मुकेश भाऊ आहे. नाही हो सर. काय मॅडम तुम्ही पण. नाही ठीक आहे. म्हणजे आता अमात्यकारकाची भूमिका तुम्हाला कळली का व्यवस्थित सांगा? हो सर, कळली. व्हेरी गुड. चला, म्हणजे आता त्या ठिकाणी आणखी काय बघायचं आहे, तर षष्ठ स्थानाचा अधिपती मूळ कुंडलीमध्ये तिथे येणारी रास तूळ आहे. तर त्याचा अधिपती सुद्धा हा अमात्यकारक ठरलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे षष्ठ स्थान आहे ते नोकरी संदर्भातील आपण पाहतो. आणि त्या ठिकाणी नातं आहे ते मामाकडलं नातं आपण षष्ठस्थान पाहतो. आणि तिकडे शुक्र आहे. तर त्या ठिकाणी यदा कदाचित एखाद्या जातकाचा विवाह हा कोणत्या कुटुंबाशी संबंधित असेल तर बऱ्याच वेळेला आपल्या आईची इच्छा अशी असते की आपल्या नात्यातली एखादी मुलगी आपल्या कुटुंबात यावी असा त्या व्यक्तीचा विचार असतो. मग तशा तऱ्हेची घटना पण अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये घडल्या असतील तर तुम्ही तपासून पहा. आणि तुम्ही पण स्वतः आई आहात तर तुमच्या सुद्धा मुलांची लग्न करायची असतील तर त्यावेळेला तुम्ही सुद्धा असाच विचार करता असं माझं मत आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे. अगदी अगदी बरोबर आहे. धन्यवाद. आता षष्ठस्थान आपण काय काय ज्या गोष्टी पाहतो त्याचा जो ग्रह आहे तो अमात्यकारक ठरलेला आहे. तर शुक्राच्या हातामध्ये सूत्र ही षष्ठस्थानाशी आणि लग्नस्थानाशी संबंधित असतील असं आपल्याला निर्यन कुंडलीचं आणि जेमिनी कुंडलीचं ज्यावेळेला आपण एकत्र फलादेश करतो त्यावेळेला असा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? हो सर. हो सर, बरोबर आहे. हो सर. ठीक आहे. ओके. आता असा भाग आहे आणखी एक, आता थोडस पुढे जाऊया. याच्यामध्ये जातकाचा संबंध हा येतो त्याला तुम्ही आवर्जून बघा
की जातकाच्या जीवनामध्ये येणारं जी काही व्यक्ती असते तर ती कुठल्या नावासंदर्भात असेल, कुठल्या स्पेलिंगनी असेल, कुठल्या ज्याच्यामध्ये आपण स्वर आणि व्यंजन पाहतो तर त्या व्यंजनाचा सह त्याच्यामध्ये जातकाला कुठल्या व्यंजनाचा किंवा स्वराचा आधार घेणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी कर्क राशीच्या याच्यामध्ये येणारं जे व्यंजन आहे त्याच्यामध्ये ह हे व्यंजन आहे, ह एच. मी तुम्हाला एक पहिला चार्ट पाठवला होता तर त्या ह्याच्यावरती ह अक्षर जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये ह नाव येतं आणि ड येतं. त्याला ऑप्शन दुसरा जो आहे तो न आणि य आहे आणि द आणि च आहे. लक्षात आलं? कर्क राशीमध्ये जलतत्वामध्ये वृश्चिक आणि मीन रास येते. तर आरूढ लग्न जे आलेलं आहे ते कर्क आहे. तर आपण पुढचा भाग करणार आहोत. तर त्यामध्ये जातकाचा संबंध संपर्क हा ह न य द च या नावाशी संबंधित एखादी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या त्या स्वराशी त्या व्यंजनाशी संबंधित एखादी व्यक्ती येऊ शकते. आलं लक्षात? बुध हा त्याच्यामध्ये जो आहे तो एक आलेला प्लॅनेट आहे आणि तो प्लॅनेट जो आहे तो असं सांगतो की त्याच्याकडे प आणि क ह्या नावाच्या याच्याशी संबंधित अक्षराच्या संदर्भात ती सुद्धा प आणि क जी आहेत ही व्यंजन आहेत, हे स्वर नाही. कळलं का? स्वर आणि व्यंजनाचं तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. आपण बाराखडी पण वाचणार आहोत त्याच्यामध्ये, मराठी बाराखडी कशी असते तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जातकाचं जीवन जे आहे हे जीवन आता आपण वाचलं त्याच्यामध्ये न य द च ह हे 5 जे काही अक्षर आहेत ह्याच्या संदर्भामध्ये जातकाचं जीवन असू शकेल. आणि दुसरे जे 2 अक्षर आहेत ते क आणि प, क छ प असं आहे. मग 3 आणि 5 8 अक्षरं झाली. 8ही जे आहेत ते त्या ठिकाणी ती व्यंजनं आहेत. थोडस व्यंजन आणि स्वर जे आहेत ते पाठांतर करा. आपण सर्वतोपद चक्र शिकलो होतो त्यावेळेला स्वर आणि व्यंजनाचा विचार केला होता. काही डिफिकल्टी? एनी डिफिकल्टी? तुम्ही प्रश्न विचारले नाही तर तुमचं हे होणार नाही, क्लिअर होणार नाही तुमचा अभ्यास. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. मिथुन रास म्हणून आपण आपलं कर्क रास लग्नी म्हणून आपण ते कर्क वृश्चिक मीन हे केलं Yes. आणि बुध म्हणून क आणि प म्हणजे बुधाच्या कन्या. राशी म्हणून मिथुन आणि कन्या आणि कन्या. येस करेक्ट. ओके 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 सर, समज. तुमचा अनुभव काय वाटतो तुम्हाला? सर एकदम बरोबर आहे. तुम्ही मला 2 वेळा मागे लेक्चर मध्ये कर्क राशीच्या तुमचा रिलेटिव्ह असतील सांगितलेलं आणि बरोबर माझ्या 2 बहिणी कर्क राशीच्या आहेत. अगदी ते बरोबर जुळतं. तर माझ्याकडे पण एक कुंडली आहे त्याच्यामध्ये कर्क लग्न आहे आणि त्यांच्या घरामध्ये त्या मुलाची बायको ही मिथुन लग्नाची आहे, मुलगा कुंभ लग्नाचा आहे. कुंभ लग्न मकर राशी आणि बायको मिथुन लग्न कुंभ राशी. त्या ठिकाणी कुंभ्याचा आणि बुधाचा प्रभाव, शनी आणि बुधाचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित आहे, नाही का? हो हो. म्हणजे आता इथे आपण जर विचार केला एखाद्या व्यक्तीला एक जाहिरात येते पेपरला, माझ्याशी ज्योतिष पाहताना तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तुम्ही सुद्धा लोकांना आश्चर्यचकित करू शकाल. कळलं का? हो सर. बरोबर आहे. असं आहे. सर मी एक प्रश्न विचारू? हा बोला. मूळ कुंडली आहे ती वृषभ राशीची आहे, त्यामुळे अष्टमात वृश्चिक आली. त्यामुळे अष्टमामध्ये धनु, सॉरी सप्तमात वृश्चिक रास आली, त्यामुळे वैवाहिक जीवनात थोडेसे प्रॉब्लेम येणार आहे नक्की. पण तीच आपण आता जी जेमिनी पत्रिका मांडली त्याच्यात कर्क लग्न आलं आणि त्याच्यात सप्तमात शनी आलाय म्हणजे मकर रास आणि शनी आला. पण इथे जर कर्क लग्न याच्याऐवजी दुसरं आली असते कुठली रास तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता? नाही. आता मॅडम सांगतो तुम्हाला मी, आपण जेव्हा नवमास शिकलो तर नवमाशामध्ये जरा वैयक्तिक आवाज बंद करा जरा. मुकेश भाऊ जरा लक्ष ठेवा कोण बोलतोय. हा तर त्या ठिकाणी आपल्याला असं बघितलं, आपण नवमास शिकलो तर नवमाशामध्ये
आलेला ग्रह किंवा नवमाश रिकामा जरी असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरचा आपल्याला प्रतिसाद हा मिळतो. तशाच प्रकारे जेमिनीमध्ये जे कन्व्हर्जन होतं तर ते कन्व्हर्जन पारंपरिक निर्जन कुंडली जी आहे त्याच्यामधून आपण जेमिनी तयार केलेली आहे. आणि तशा ह्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की दुसरं आलं असतं तर काय असं म्हणायचं तुम्हाला मॅडम? शनीच्या ऐवजी तिथे दुसरा ग्रह किंवा मकर राशीच्या ऐवजी तिथे दुसरी रास आली असती तर त्याचं वैवाहिक जीवनाचे प्रॉब्लेम्स थोडे सॉल्व्ह झाले नसते किंवा तसेच राहिले असते का? नाही, आता जे येईल ते आपलं नशीब. आता ते ह्याच्यामध्ये आहे. कसं आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की समजा आपण पहिला आरूढ बनवतो त्यावेळेला लग्नेश लग्नात असेल तर लग्न जे असेल तेच आरूढ असणार. लग्नेश सप्तमात असेल तरी सुद्धा आरूढ तेच असणार, हो नाही का? म्हणजे हो. लग्नेश आणि सप्तम स्थान ही दोन आहेत ते आरूढ, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण लग्नेश दशमात आहे ते दशमापासून दशम स्थान आहे म्हणजे ते सप्तम स्थान येतं. कळलं का? असा भाग आहे. मग लग्नेश समजा 12व्या स्थानामध्ये आहे तर 11व्या स्थानाचं आरूढ घेतलं असतं आपण. तर आरूढ निवड करण्याची जी काही पद्धती आहे तर ती तो ग्रह कुठल्या राशीतला आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचा विचार करायचा असतो. हॅलो, ओके ओके. कोणती रास मिळणं हे आपलं भाग्य आहे. त्याच्यामध्ये आपलं जे काही आतमध्ये जे शरीरामध्ये जो काही भाग असतो, विचार असतात, आयुष्य असतं, प्रगती असते, अधोगती असते, ही सगळी जी आहे ती त्याच्यावरूनच ठरलेली आहे. कळलं का? थँक्यू सर. थँक्यू. सर हे आरूढ करताना लग्नेश लग्नामध्ये आपण म्हटलं तर मग तो इतर ग्रहांपेक्षा कमी डिग्रीचा असला तरी तेच आरूढ नाही पकडायचं का मग? नाही नाही नाही, आपल्याला राशी बघायची आहे की आरूढ मध्ये राशी बघायची आहे, ग्रह बघायचा नाही. पण लग्नेश म्हणून लग्नात असेल तर त्याच्यामध्ये राशीमध्ये बदल होत नाही, ग्रहामध्ये बदल होतो. ते अंशात्मक ग्रह कसा आकाशामध्ये भोगले, त्यांनी क्रांती कशी आली त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे. ओके एखादा सर. ग्रह जो आहे तो क्रांती काय असेल त्याप्रमाणे त्याला हे करायचं. हो हो सर, आलं लक्षात. ज्यांनी पूर्ण नाव लिहिलं नसेल, GYK वगैरे असं काही लिहून आले असेल तर मुकेश चेक करा आणि त्यांना पूर्ण नाव लिहायला सांगा. चव्हाण मॅडम, स्क्रीनशॉट काढला का तुम्ही मेंबर्सचा? कारण मला त्या डिजिटलला पाठवायला लागतो. स्क्रीनशॉट काढू? हा, स्क्रीनशॉट काढा, दरवेळेला काढा, तुमच्या क्लासचा पण काढा. कारण का की तिथे ना ह्याला सायबर सेलला पाठवायला लागतो. काही मिसशिप करणारे लोक जे असतात, काही लोक, तर त्याच्यामुळे तो पाठवायला लागतो. हजर सगळ्यांनी राहावं, त्यात काय हरकत नाही. आता काही वेळेला काही खबरी असतात, काहींचा हौशी वेगळा असतात, म्हणून सांगतो मी इथे कॅमेरा लावायचा नाही, कॅमेरा बंद ठेवायचा, असं आहे. ठीक आहे, बर. आणखी कळलं? देशमुख मॅडम, आलं लक्षात तुमच्या? हो सर, आलं. थँक्यू सर. थँक्यू. आता तृतीय स्थान आपलं झालेलं आहे. चतुर्थ स्थानाचा याच्यामध्ये आरूढ जो आहे तर तो कुठला आलेला राशी तिथे, तर त्या ठिकाणी कर्केला जर चतुर्थामध्ये आपण जर पाहिली तर तिथे तूळ रास येते. बरोबर आहे? हो सर, हो. माझा तूळ राशीमध्ये चंद्र आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी कारक पण चंद्रच आहे, म्हणजे स्थिर आणि चरक हे दोन्ही चंद्राकडेच गेलेले आहेत. तर आता त्या ठिकाणी जे आईचं जे काही भाग आहे, तर आईच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर आईचं कुटुंब बघायचं असेल, आईची नावराज बघायची असेल, आईच्या ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील, तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की 7 ला 3, 11 ह्या गोष्टी कनेक्टेड असतात. म्हणजे 7 जे म्हणजे तूळ रास आहे त्याला र त, त्याच्यानंतर येणारी रास जी आहे ती ग स, आणि त्याच्यानंतर क छ, अशा याच्यामध्ये तुम्हाला 6 अक्षर जी आहेत ती विचार केली जातात. र त ग स आणि क छ. आलं का? मग अशा ज्या व्यक्ती असतात तूळ राशीच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या कुटुंबामध्ये कन्या राशी, कुंभ राशी आणि तिथे मिथुन रास आणि तूळ रास आणि वृषभ रास, ब व उ यांच्या ज्या काही अक्षर आहेत तर त्याच्यामध्ये ब व उ जे आहेत तर त्याच्यामध्ये र त आहे,
ग स आहे आणि क छ आणि प. मग ह्या अक्षरांच्या व्यक्तीशीच आईच्या कुटुंबातील संबंध येतो. फक्त आईच्या बाबतीमध्ये आपल्याला जर विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी हा संदर्भ वापरायचा असतो. मग त्या ठिकाणी त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे शत्रू कोण आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे विरुद्ध शत्रू कसे असतील किंवा त्याचे मित्र कसे असतील यावरती तुम्हाला कनेक्टिव्हिटी ही निश्चितच आढळून येईल. तसंच भावंडांच्या बाबतीमध्ये पण आपण विचार केला, आपण भावंडांच्या बाबतीत विचार केला तर त्या ठिकाणी आलेली रास जी आहे ती कन्या आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो स्थिर ग्रह जो आहे तो मंगळ आहे. चरग्रह सुद्धा त्या ठिकाणी मंगळच आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ भावंडांच्या कुटुंबात म्हणजे भावंडांची पत्नी, भावंडांच्या बाबतीतला विचार, भावंडांचं कुटुंब, त्याच्यामध्ये जन्माला येणारी संतती ही कनेक्टेड कशी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्या रास म्हणून विचार जर केला पाहिजे आणि मिथुनेचा विचार केला पाहिजे. आणि मंगळ, मेष आणि वृश्चिक ह्याच्यामध्ये जी काही अक्षरं येतात त्या अक्षरांचा तुम्हाला विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये अ अक्षर जे आहे ते स्वर आहे, बाकीचे जे आहेत ती व्यंजन आहेत. सर्वतोपरी चक्राचा चार्ट जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. बोला. आता भावंडांचं कळलं का? हो सर, कळलं. आता असं आहे की भाऊ कुठल्या कामासंदर्भामध्ये त्याचा पेशा कुठला असेल, म्हणजे तो कुठल्या कामामध्ये काम करत असेल, कुठल्या कार्यात असेल संबंधित, किंवा त्याचं प्रोफेशन काय असेल, तर त्या ठिकाणी रास कन्या आहे, ग्रह मंगळ आहे. तर ह्या दोघांचा संबंध लावून तुम्हाला मेषेचा आणि वृश्चिकेचा, यदा कदाचित वृश्चिकेचा असेल तर जातक जो आहे त्याचा भाऊ कदाचित फार्मामध्ये असू शकतो, मेडिकलमध्ये असू शकतो, एखाद्या पोलीसमध्ये असू शकतो, डिफेन्समध्ये असू शकतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जातकाला भविष्य सांगते वेळी आठवणं गरजेचं आहे. आणि ते जर आठवलं नाही तर तुम्ही उत्तम ज्योतिषी झालात म्हणून असं समजू नका. नुसतं वाचक संस्थेचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ज्योतिष झालात असं काही नाही. आणि कालचा महाराष्ट्र टाइम्स जरी वाचला असेल तरी विचार करावा, एक नाशिकचं सगळं घबाड पकडलेलं आहे डॉक्टर डिग्री विकण्याचं. फार मोठी बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सला की डॉक्टरचे सर्टिफिकेट विकणारी टोळी, असा मजकूर आहे. महाराष्ट्र टाइम्स एक कमी असा पेपर नाहीये, फार मोठा पेपर आहे आणि त्यांनी ते सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. तर कोणाच्याही याच्यामध्ये डॉक्टर डिग्री विकत घेणारे एजंट जर भेटला तर डायरेक्ट पोलिसला संपर्क करा. ज्योतिषाचा पार्ट नाही आहे पण ही सूचना आहे. काय मुकेश भाऊ? नाशिककर असतील त्यांनी सांभाळावं. बरं चला, आता भावांचं कळलं का? कुठला प्रोफेशन असेल, पत्नी कशी असेल, नामकरण काय असेल, भावासंदर्भात इत्यादी सर्व ग्रह माहितीच्या संदर्भात आपण जर विचार केला तर तिथे कन्या रास, यदा कदाचित दुसऱ्या कुंडलीमध्ये राज बदल होऊ शकतो, ग्रह बदल होऊ शकतो. तो पण इथे आलेला ग्रह हा चर आणि कारक सेम आलेला आहे. हा बोला. हा, मुकेश भाऊंचा फोन आला होता, त्यांचं नेटवर्क गेलंय त्यामुळे ते बाहेर पडलेत, आता येऊ नाही शकत आहे. ठीक आहे. ठीक आहे, हरकत नाही. हा, भागवत मॅडम बोला. सर, आता ह्या ज्या राशी सांगितल्या तुम्ही, कन्या, मिथुन, मेष आणि वृश्चिक, तर त्याची अक्षर पण सांगाल का? हा, कन्याचं आता बघितलं तर प नाव आहे, प ठ आहे. कळलं का? आता काय ठ म्हणजे कोण ठग नाव ठेवत नाही, प नाव ठेवतं. प्रीती जिंका, प्रीती, पूजा अशी नाव असतात, प्रकाश. बरोबर. कळलं का? हे त्या 12 खडीतलं कुठलंही प पासून, आता खरं 14 खडी असते, ती 12 खडी नसते, पण त्या 14 खडीतलं कुठलंही अक्षर घेऊन आपण नाव ठेवू शकतो असा त्याचा अर्थ आहे. कुठलंही अक्षर त्या ह्याच्यामध्ये नेमकं जे आहे प म्हणजे पप्पू, तर पप्पू नाव ठेवत आहे.
चालेल का? अर्थ असलेलं परंतु कुठलंही अक्षर आपण त्यातनं निवडू शकतो जिथून चांगलं अर्थपूर्ण नाव तयार होईल असं ना. मी तर म्हणतो की आता ह्याच्या पुढे कोण पप्पू नाव ठेवणारच नाही. हो. आणि कळलं हे का? कन्याची झाली ना प आणि ठ अक्षर. हो, हा कन्या आणि मिथुन. कन्या आणि क मिथ. छ हा क छ ही नावं जी आहेत ना, ही मॅडम नावं जी आहेत ती लाईमलाईट मध्ये येणारी आहेत. क आणि आणि ही छ. नावं प आणि क क प आणि छ प प क आणि छ प क छ. म्हणून पप्पू लाईमलाईट मध्ये आहे. हा. आणि मग मेषेची आणि वृश्चिकेची काय आहे? मुशिकेची मेशीची ते भांडखोर आहे. कळलं का? नाही तसं नाही अक्षर. अक्षर अ न इ, अ न इ न य. दोघांचं मिळून. पंचांगामध्ये दिलेलं असतात ना नाव. हा ओके तीच तीच अक्षर आहेत. हा तेच पकडायची नाव पंचांगातले. ओके ओके थँक्यू. बोला. सर नमस्ते. नमस्ते. म्हणजे सर मग आता आपण त्या व्यक्तीच्या म्हणजे जे शत्रुत्व किंवा अपोज करणारी जी व्यक्ती आहे मग ते 6वं स्थान आणि ज्ञातिकारक ग्रह त्याचं असं म्हणायचं का सर? नाही, सांगतो. फार चांगला प्रश्न विचारलाय. एकदम प्रश्न असा पाहिजे. आता जातकाचं जे पहिलं लग्न आलेलं आहे ते वृषभ आहे. त्या ठिकाणी षष्ठस्थान हे जरी असलं तरी त्याला ते कष्ट देणारं नाही. कारण का की ते सिमिलर राशींचा अधिपती आहे तो. आपण सूर्य सिद्धांतामध्ये शिकलो. कळलं का? मग आता ह्या ठिकाणी ह्या जोड्या लावते वेळी त्याच्यामध्ये कुठली नावं जी आहेत ती घातक आहेत. तुम्ही तुम्हाला सांगतो मॅडम. जसं की अ ल इ ला स घातक आहे. स ग. कळलं का? अ ल इ ला ग स नावं जी आहेत ती घातक आहेत. हे मग कुंभ तशाच काय म्हणता? कुंभ कुंभ म्हणजे हा कुंभ म्हणजे तसेच अ ल ईच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर क आणि प ही सुद्धा त्याला निगेटिव्ह आहेत. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं मेष लग्न आहे तर मेष लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर क छ प ही जी नावं आहेत ती वैर आहेत. त्याच्यापासून त्या व्यक्तीला निश्चितच जीवनामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. तसंच आपल्याला न य बघितलं तर न य ला सुद्धा जी काही रास आहे त्याच्यामध्ये अलही चालेल. पण त्याच्या विरुद्ध जी नावं आहेत तर ती मिथुन राशीची आहेत. ती त्याला वैरच देणार. तिथे कितीही तुम्ही आदळआपट केली तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या संदर्भात जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच एखादं दुःख किंवा त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित होतील. हे नियम आहेत. बोला. म्हणजे सर मेष आणि वृश्चिकेला मिथुन आणि कन्येची नावं असलेली जी व्यक्ती आहे ती घातक म्हणजे हो. असं म्हणा. म्हणून तर त्या ठिकाणी आपण जेव्हा मैत्री जुळवतो ना त्याच्यामध्ये आपण जे काही 36 गुण जुळवतो त्याच्यामध्ये सुद्धा ही नावं आहेत. आपण ताराचक्राप्रमाणे आपण जर बघितलं जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्ययी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. आता वध मध्ये जे आलं आणि त्याच्यामध्ये ते नाव चालेल का? तर 3, 5, 7 ही चालतच नाही ताराचक्राच्या नुसार. मग ते मैत्री मिळेल का त्याच्यामध्ये? तर नाही मिळणार, शत्रू होईल. म्हणून त्या ठिकाणी हे जे असतं तर ह्याला घातक कोण आहे? आता जर आपण असा विचार केला की जातकाच्या भावाला घात करणारा ग्रह कुठल्या स्वराचा असेल किंवा व्यंजनाचा असेल असं सांगायचं असतं. हे लिटिल ऍडव्हान्स आहे मॅडम. आता तुम्ही पहिल्यापासून शिकत आहात म्हणून हे होतंय, तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. पण बाकी जे नवीन असतील तर त्यांना त्या ठिकाणी तो बॅलन्स होणार नाही. हो सर. महेंद्रभाई कुठे आहेत? आलं का लक्षात? बोला. हो सर समज. समजलं? ठीक. म्हणून तिथे तुम्हाला व्यवस्थित विचार केला पाहिजे. आणखी कुठल्या याच्यामधलं बघायचं आहे? पंचम स्थान पाहायचं. आता तृतीय झालं,
द्वितीय झालं, चतुर्थ झालं. चतुर्थाबद्दल काही प्रश्न असतील तर सांगा. आता पंचम स्थानामध्ये बघायचं आहे, तर पंचम स्थानाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आलेली रास कोणती आहे, तर त्या ठिकाणी वृश्चिक रास आहे का? हो सर. हो सर, वृश्चिक राशी. वृश्चिक आहे. मग आता जर वृश्चिक असेल त्या ठिकाणी आणि आलेला ग्रह जो आहे तो गुरु आहे का बुध आहे? गुरु आहे. रवी रवी गुरु आहे. सूर्य रवी आहे. रवी आहे, रवी. ओके फाईन. मग आता गुरु हा जो आहे तो ज्ञातिकारक आला का दारकारक आलाय? गुरु ज्ञातिकारक आलाय. ज्ञातिकारक. ठीक आहे. ज्ञातिकच आता पुत्र येईल ना. हा नाही, जिथे पुत्रकारक रवी आलाय ना मॅडम. नाही, पुत्रकारक रवी आहे, ज्ञातिकारक गुरु आहे. हो, हा ज्ञातिकारक गुरु आहे. बरोबर. मग पुत्रकारक रवी आलेला आहे. तिथे आलेली रास जी आहे ती वृश्चिक आहे. मग जातकाच्या जीवनामध्ये जर आपल्याला जेमिनीवरून फलित सांगायचं असेल तर त्यावेळेला जातकाला कसं सांगायचं, तर त्या ठिकाणी आलेली वृश्चिक रास, त्याच्यानंतर त्याचा जो काही ग्रह आहे तर तो योग्य ठिकाणी विराजमान आहे का, तर त्या ठिकाणी तो मंगळ हा त्या ठिकाणी भ्राताकारक मध्ये आलेला आहे. तर त्या ठिकाणी संबंध जोडते वेळी तुम्हाला जातकाचा मुलगा किंवा मुलगी संतती ही कुठल्या नावराशीशी असू शकेल, तर त्या वैयक्तिक आवाज बंद करा. हा, तर त्या ठिकाणी हॅलो, हा, तर सर त्या बोला. ठिकाणी बंद केलं. हा, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला वृश्चिक रास आलेली आहे. त्या ठिकाणी सूर्य पण आलेला आहे. तर त्या ठिकाणी जातकाचा मुलगा हा कोणत्या विषयाशी शिक्षण घेईल किंवा त्याचं आयुष्य कसं असेल किंवा त्याच्या जीवनामध्ये जे काही फलित असेल, भविष्य असेल, तर ते तुम्हाला कथन करते वेळी तुम्हाला वृश्चिक आणि रवी याचा संबंध जोडला पाहिजे. मग सूर्य हा कसा आलेला आहे, तर तो पितृकारक म्हणून पुत्र पौत्रादी ज्ञानम म्हणजे पुत्रकारक म्हणून ठरलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा या दोन्हींचा विचार आहे. तर रवी आलेला आहे तर हरकत नाही. जी मुलं असतील ती कशी असतील, तर तेजस्वी असतील. त्या ठिकाणी जातकाच्या मुलांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबाचं नाव जे आहे ते लौकिक करतील. सूर्य हा मूळचा आत्माकारक ग्रह आहे आणि तो त्या ठिकाणी पौत्रादी ज्ञानम म्हणून सांगितलेला आहे. तर त्या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर वडिलांपेक्षा ही दुय्यम असतील. वृश्चिक रास जी आहे ती टेक्निकल, टेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, केमिकल, फार्मास्युटिकल, मेडिकल, ऑपरेशन, सर्जन या संदर्भातील, इलेक्ट्रिकल आणि डिफेन्स या संदर्भात मोडली जाते. मग जातकाची संतती ही कोणत्या क्षेत्राशी निगडीत असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? हो पटापट सर. तुम्हाला हो सर. पटापट त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजे. म्हणजे त्या जातकाच्या समोर आऊ आऊ करत बसू नका. पटकन फटाफट त्याला ज्योतिष सांगायला असा स्पीड वाढवला पाहिजे. लक्षात येत आहे? मॅडम सर अक्षर न य येतील ना? हा, न य अ ल ई, हम्म. न य अ ल ई आणि म ट. म नाव जे आहे ते सूर्याकडे येतं. हा मट. येस, म. आपण अर्गलाचा पण विचार करणार आहोत पुढच्या वेळेला. मला आठवण करा, अर्गला 2-3 प्रकारच्या अर्गला ज्या आहेत तर ते अर्गला म्हणजे त्याच्यामध्ये हर्डल्स येणं त्या बाबतीत विचार केला जातो. तर अर्गला संदर्भात पण आपण त्यामध्ये चर्चा करू. पण इथे पंचम स्थान आहे, तर पंचम स्थानाच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर सूर्य आलेला आहे. तर सूर्य हा प्रशासनाचा कारक आहे. तर जातकाला आपण सल्ला काय देऊ शकतो की जातक हा कुठल्या क्षेत्राशी त्याचा मुलगा किंवा मुलगी ही कोणत्या विषयाशी संबंधित शिक्षण घेईल किंवा त्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर तुम्हाला एक आणखी थोडंसं आपण पुढे जाऊया. आज तर आपण पंचम स्थानामध्ये मूळची रास जी आलेली आहे तर ती रास कोणती आहे, तर कन्या आहे. बरोबर आहे की नाही? होय, कन्या. हो कन्या राशी. हा, आणि त्याचा अधिपती मारक जो आहे तर त्या ठिकाणी तो बुध हा आत्माकारक ठरलेला आहे. आता आपल्याला लगेच वळण घ्यायचं असतं. मूळ पत्रिकेवरून तुम्हाला त्या ठिकाणी
पंचम स्थान आणि पुत्र पौत्रादी ज्ञानम जे आहे त्याच्यावरती विचार करताना पंचम स्थानाच्या याच्यामध्ये मूळ कुंडलीतला जो कारक ग्रह आहे तो आत्माकारक म्हणून लग्नामध्ये आलेला आहे आणि तो चांगल्या ठिकाणी विराजमान आहे, बुद्धिमान आहे. तर अशा वेळेला जातकाची संतती ही मूळ पत्रिकेच्यावरून जर आपण तिथे त्याचं आरूढ बनवलं तर मूळ पत्रिकेचं आरूढ आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मिथुन राशीकडे जा आणि मिथुन राशीचा बुध जो आहे, आता परत थोडंसं वेगळं करायचं लक्षात घ्या. आता तुमची कसोटी आहे तर मूळ पत्रिकेमध्ये मिथुन राशीचा अधिपती बुध हा ह्या ठिकाणी आपण बघितलं तर तो आत्माकारक ठरलेला आहे. म्हणजे तो जास्तीत जास्त त्याने अंश कव्हर केलेले आहेत म्हणून तो आत्माकारक ठरलेला आहे की नाही. आणि तो कर्क राशी मध्ये आहे. तर त्या ठिकाणी तो बुध जो आहे तो त्या पंचम स्थानापासून तो कितवा आहे तो बघा जरा. तिसरा आहे. तिसरा आहे. हो, पंचम स्थानापासून तिसरा आहे म्हणजे तो त्या ठिकाणी मूळ पत्रिकेचा, मग तो वृश्चिकेचा आहे का? हो सर, वृश्चिकेचा बुध आहे. त्याच्यापासून तिसरं स्थान जे आहे ते भाग्यस्थान आहे. हो हो बरोबर आहे. आज आपण मुलाची पत्रिका बनवताना भाग्यस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? मकर आहे की नाही? मुलाचं आरूढ हे मकर आलेलं आहे. आलं का लक्षात? अंतती स्थानाचा आरूढ. हो सर, एकदम परफेक्ट लक्षात आलं. अंतती स्थानाचा आरूढ आला भाग्यात, म्हणजे मुलं खूप चांगली असतील या माणसाची. नाही, मकराचं आरूढ आलं तर मकराचं आरूढ आल्यानंतर त्या ठिकाणी तो बुधच आलेला आहे. कारण का की त्याच कुंडलीमध्ये आपण जर बघितलं सिमिलर कुंडली तर त्याच्यामध्ये आत्माकारक ग्रह हा बदललेला नाही, तो आत्माकारक म्हणूनच राहणार. पण तिथे राशीमध्ये बदल होईल. तर राशीमध्ये बदल झाल्यानंतर तुम्ही जातकाला सांगू शकता की त्या मुलाची जी कुंडली बनवताना तुम्हाला मकर आरूढ हीच बनवली पाहिजे. बरोबर. मकर लग्न करून ठेवून मग करायची. हो, मकर लग्न करून मग आरूढ करायचं. मग त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जेमिनीमध्ये अशा तऱ्हेने सुचवलेल्या आहेत. मी सांगतो आता आपण जे शिकत आहोत एकाही पुस्तकामध्ये अशा तऱ्हेचं वर्णन केलेलं नाही. विनीता पाटील, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे. कुठेही असा उल्लेख केला नाही ना? नाही, कुठेच नाही. आणि वाचून दाखवणार आहे त्या ते नका विचारू सर. आता हे लॉजिक जे आहे हे आता किती क्विक पडलं मला लक्षात आलं? हो सर, एकदम पटकन, अगदी व्यवस्थित. त्या ठिकाणी आता आपण पंचम स्थानाचं आरूढ बनवलेलं आहे आणि मूळ कुंडलीवरून पंचम स्थानाचं आरूढ बनवलंय, हे लक्षात घ्या. मग लोक पुस्तक वाचून आपल्याला विवेचन निवेदन करतात. याचा अर्थ पुस्तकात जे तेच आपल्याला शिकवतात. अनुभव कमी, पुस्तक जास्ती, नाही का? मग सर आपण याप्रमाणेच म्हणजे प्रत्येक ज्याच्याशी रिलेटेड असेल म्हणजे सप्तमाचं आरूढ करू शकतो, तृतीयाचं म्हणजे भावंडाचं, म्हणजे ज्या जिथे आपले हे. हो ना, अगदी एकदम खूप छान, खूपच सुंदर. आता हे एकदम असं डोक्यात बसूनच गेलं. धन्यवाद सर. खूप जे लोक आज उपस्थित नाही त्यांचं गेलं. मी काय रेकॉर्डिंग कॉल देणार नाही. चव्हाण मॅडम, तुमचा अभिप्राय काय? हो सर, छान, एकदम छान. असं प्रत्येक भावाचं काढायचं. येस, प्रत्येक भावाची जेमिनी बनवायची असते, बनवायला हवी. त्याच्या पुढे पण जर असा नवमांशात बघितलं तर आज बुध आत्माकारक म्हणून पाठ जो आहे, नाही नवमाशाचा पाठ बघितला आपण मॅडम तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सर्वतोपरी चक्रामध्ये किंवा सूक्ष्म अंशामध्येच फलादेश द्यायचं आहे. मग ते सगळं मिसळ होऊन जाईल, त्याला स्वाद नसेल, टेस्ट नसेल. नाही, आपल्याला त्याच्यावर दृष्टी पाहावं लागेल ना. आता त्या आरूढावर दृष्टी कोणाची? आरूढावरची दृष्टी राशींची आहे ना मॅडम. हो ना,
राशी आणि राशींमध्ये असणाऱ्या ग्रहांची पण तीच दृष्टी राहील ना. हा, मग तेच राशीचा पॉकेटच दृष्टी आहे. हा तेच 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 राशीचे पॉकेटच दृष्टी आहे. बरोबर. मग त्याला जे काही चर ज्या राशी आहेत द्विस्वभावी आहेत, तर चरला चर स्थिरला आहे, स्थिरची चरला आहे, आणि द्विस्वभावीची फक्त द्विस्वभावीला आहे. बरोबर. अशा दृष्टीचा भाग आहे. आवाज कोण आहे? कोण आहे आवाज? हे माईक का उघडं करून ठेवतात? उघडतात का? बोलायचं नसेल. सर मी विचारू? हा, विचारा. सर पंचम स्थानी बुध तिसऱ्या जागेला आला आणि त्याच्यापेक्षा 3 म्हणजे मकर, म्हणून मकर ना सर? येस येस, बरोबर. ओके ओके सर, थँक्यू. बोला. आणखी काय विचारायचं आहे का? विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर मी तुम्हाला लॉजिक शिकवलं. प्रत्येक याचं तुम्हाला आरूढ काढावं लागेल. सर पंचमेश पंचमातच असेल तर मग सेम आरूढ आहे. नियम तोच आहे ना. हो सर. पंचमेश पंचमात असेल तर आरूढ सेम. म्हणून ते त्या ठिकाणी मॅडम कसं माहितीये का, की आपण जेव्हा पारंपरिक निरीक्षण शिकतो त्यावेळेला पंचमामध्ये असणारा ग्रह हा काय फळ देईल याच्यावरती आपण बऱ्याचशा विचार करतो, बरोबर आहे. त्याच्यामधून आपण नवमाशाकडे जातो. नवमाशामध्ये तो काय प्रतिसाद देतो, त्याच्यानंतर यदा कदाचित त्या पंचम स्थान जर रिकाम असेल तर त्याचा अधिपती कोणत्या राशीत आहे, तो कुठल्या नवमाशामध्ये, त्याच्यावरती आपण विचार करतो, नाही का. पण जेमिनीमध्ये जो आहे तर त्याच्यामध्ये नवमाश पाहत नाही. आणि ज्या लोकांनी नवमाशाचं वर्णन केलेलं आहे जेमिनीमध्ये, की कम्प्लिटली जो काही विचार आहे तो चुकीचा आहे. मग सगळंच बघायचं झालं तर मग हे बघूच नका. मग तुम्ही त्रिशांश पण बघा, षष्ठांश पण बघा, अवेदांश पण बघा, अक्षवेदांश पण बघा. मग जेमिनीचं महत्व कमी होणार. बरोबर. जेमिनीचं महत्व कमी होईल. तुम्हाला जेमिनीच जर फलितामध्ये आणायचं असेल तर त्याला अशा भानगडीत पडायचं नाही. हो सर. कसं आहे की दिल्लीवाल्या लोकांनी बरंचसं ज्योतिष जे आहे ते बिघडवून ठेवलेलं आहे, कळलं. त्या लोकांचं लॉजिक आणि ते रिझल्ट ओरिएंटेड नाही आहे. आपल्याकडे आता जसं की रिझल्ट ओरिएंटेड, तुम्ही आता एवढे दिवस शिकत आहात तर तुम्ही सगळे कोर्सेस केलेले आहेत. हो सर, होते मी बऱ्याच ह्याला आहे. हा, विनिता पाटील तर सगळे क्लासेस केलेले आहेत. तुमचं काय मत आहे विनिता पाटील मॅडम? हो सर, बरोबर आहे. हा सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ना 100 कुंडल्यांवर अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचे निष्कर्ष काढलेले आहेत. निष्कर्ष हाच शब्द बरोबर आहे. हा त्यांचा निष्कर्ष आहे. मग तिथे जाऊन तुम्ही अक्षवेदांश बघणार असाल, फवेदांश बघणार असाल तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही ना. जेमिनीची ब्युटीच जाईल पूर्ण. हा, जेमिनीचं जे महत्व आहे, जेमिनीचं जे काही ओरिजिनल त्याची ब्युटी आहे त्याला काही मग खिचडी झाली ती. मग त्याला व्हॅल्यू राहणार नाही. बरोबर, बरोबर आहे सर. सर ह्या कुंडलीमध्ये माताचं बघायचं असेल तर 4थं स्थान, मूळ कुंडलीचं 4थं स्थान, त्याच्या स्वामी सूर्य. तर सूर्य 1, 2, 5वा आलाय. तर त्याच्यापेक्षा 3, 4, 5 त्याच्यापेक्षा सूर्यपेक्षा 5वा 1, 2, 3 म्हणजे 12वा स्थान येईल. येस, बरोबर ना सर? एक मिनिट थांबा. आता चतुर्थ स्थानामध्ये आलेली राज शिव आहे, ओरिजिनल कुंडलीतली, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी हा बोला. त्या ठिकाणी सूर्य कुठल्या स्थानामध्ये आहे? मूळ पत्रिकेत कोणत्या राशीत आहे मॅडम? अष्टम मध्ये धनुराशीमध्ये. धनुराशीपासून 5वी रास जी येते ती मेष येते. मग आरूढ कुठलं आलं? तर मेष आलं. हा, मग अशा वेळेला जर समजा आईचं जर आरूढ काढायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आईचं आरूढ मेष असेल. मग मेष हे जे आहे
हे भावंडासंदर्भ, पण तिथे आत्माकारक बुधच येणार. अच्छा. आत्माकारक ग्रह बदलणार नाही, कारण का की आपण रेफरन्स साठी घेतलेली तारीख तीच आहे, त्याचीच आई निवडायची आहे ना. कळलं का? थँक्यू सर. हा सर. आणि मग आईच्या धन्यवाद. कुटुंबाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अ, ल, ई आणि प, क, छ ही नावं 100% येणार. Got it? मेष मिथुन कन्या म्हणजे हा, येस. आता माझ्या कुंडलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं तर आरूढ जे आहे तर ते चतुर्थ स्थान जे आहे ते चतुर्थामध्ये मुख्य कुंडलीच्या ह्याच्यामध्ये चतुर्थ स्थान वृश्चिकेचं आहे. तिथून तो 7वा आहे, म्हणजे माझं आरूढ वृश्चिकच आहे, पण माझं आलेलं जे आहे ते मूळचं आरूढ कुंभ आहे. मग त्याच्यातून वृषभ राशी आहे. Got it? माझा आत्माकारक ग्रह हा शुक्र आहे. तर त्या ठिकाणी आईचं नाव सुद्धा व्ही वरूनच होतं. कळलं का? सर. असा विचार करायला पाहिजे. बरं, एनिवे आज काय अभिप्राय द्यायला आता हळदणकर मॅडम नाहीये. चव्हाण मॅडम, तुमचं मत तुम्ही कळवा. कसं वाटला क्लास? आणखी काय विचारायचं आहे कोणाला तर त्याबद्दल पण विचारा, हरकत नाही. मग नंतर कुबल मॅडम समारोप करतील. सर बोला बोला. मी आता मध्ये युरोपला गेल्यामुळे 2 क्लास माझे मिस झालेत. मग आता तुमच्या याचे काही लेक्चर्स आहेत का ह्याच्यावरती? नाही नाही नाही, लेक्चर्स नाहीये, युट्यूबला नाहीये. मग आता मला हे कसं मिळणार सर? आता ते काय करणार? कारण ते 2 माझे लेक्चर्स तिकडे गेले ना माझे बरोबर. युरोपला. ठीक आहे, मला काय शंका वाटली तर तुम्हाला मी विचारेन. ठीक ठीक. चव्हाण मॅडम, अभिप्राय द्या. हा सर, नेहमीप्रमाणेच सर छान झाला, पण आता एक स्टेप पुढे झाला की तुम्ही प्रत्येक राशीवरती अक्षर कुठली येतात ते सांगितलं. आणि दुसरं म्हणजे आरूढ लग्न, पंचम स्थानाचं आरूढ लग्न, असं प्रत्येक भावाचे आरूढ लग्न ते एक वेगळं शिकवलं तुम्ही. नेहमीप्रमाणे खूपच सुंदर आणि छान, म्हणजे एकदमच सुंदर, म्हणजे काय प्रश्नच नाही, सगळंच छान आहे. आणि प्रत्येक ग्रहाचं तुम्ही आता त्या कुबल मॅडम सांगतीलच सगळं डिटेलिंग. तर छान झालं सर, सुंदर. थँक्यू. कसं असतं माहितीये का, तुमचा अभिप्राय म्हणजे बोलायला माझ्याकडे शब्दच नाही. हा, बोलायला नाही शब्द, कारण खूपच काय बोलणार सर आता. एवढं रोज रोज खूप सुंदर सुंदर, अगदी प्रश्नच नाही तुमच्याबद्दल. नेहमीच छान होतो क्लास, त्याच्यामध्ये शब्दच राहत नाहीत काय बोलायला. सुंदर, एकदम छान. देशमुख मॅडम, तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे? डिटेलिंग आता देतील. नेहमीप्रमाणे अप्रतिम झाला, तेवढंच सांगते मी. सगळं छान समजलं, अगदी व्यवस्थित. व्हेरी गुड. रणवीर साहेब, तुमचं काय मत आहे? सर नमस्कार. सर, जेमिनी हा विषय ज्योतिषशास्त्रातला म्हणजे एक हिरा आहे, हिरा असं वाटायला लागले की आतापर्यंत आपण काय जे शिकलो तुमच्याकडनं ते अतिशय सुंदरच होतं. पण जे दुनियात काय चाललेलं आहे ती फेकंबाई चालू आहे, ही आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना कळलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जेमिनी शिकताना एक फार सुंदर आनंद वाटतो की आपण काहीतरी वेगळं काहीतरी शिकतोय. आता 1-2 मिनिटांनी ही क्लिक दुसरी लागते, लिंक दुसरी लागते. अतिशय तुम्ही सुंदर सांगताना, एवढं सुंदर सांगता ना की ते एकदम आमच्या ब्रेन मध्ये एकदम मजबूत बसतं की, आणि त्याच्यासाठी तुमचं आम्ही किती अभिनंदन किंवा आभार मानावे हे काही मलाच कळत नाही. आणि तुम्हाला खरोखरच ईश्वराने, मी नेहमीच बोलतो आणि आजही बोलतो, आमचं उरलेलं आयुष्य नक्की तुम्हाला देऊन तुमचं आयुष्य भरपूर वाढवणे, आम्हा सगळ्यांना तुमचा कडून जे शिक्षण मिळेल, ज्ञान मिळेल, त्याचा आनंद लुटण्याचा आम्हाला देव ईश्वराने आम्हाला संधी द्यावी. धन्यवाद. धन्यवाद. कुबल मॅडम, समारोप करा. सर करते.
सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊंचं काय नेट गेलं तरी त्यांना पण नमस्कार. आणि या दोघांनी पण छान अभिप्राय दिला, तिघांनी पण, म्हणजे आपल्या चव्हाण मॅडम, दळवी साहेब आणि देशमुख मॅडम पण. आता मी माझा अभिप्राय देण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यांना आता आरूढ लग्न कसं काढायचं मला वाटतं कळालंच असेल, कारण काही नवीन जरी असतील तरी साधारण आता आपण आजचं लग्नाचं कसं काढलं तर आपलं मूळ कुंडलीतलं लग्न वृषभ आहे, त्याचा स्वामी म्हणजे शुक्र तो कुठे बसलाय तो बघायचा, तर तो अष्टम स्थानात धनुराशीत आहे. मग तिथून आपण परत 8 घरं मोजले, म्हणून आपल्या जेमिनी कुंडली आज बनवताना आपलं लग्न कर्क आलं. मग तुम्ही त्याचं ते छान केलं म्हणजे, आणि त्या आत्माकारक ग्रह म्हणजे जास्त डिग्रीचा तो बुध आलाय, तो आपण लग्नात ठेवायचा आणि मग त्या दोघांच्या कारकत्वाप्रमाणे फळ द्यायचं. तर आता बुध आहे म्हणून तो जातक हुशार पण आहे, पण कर्क लग्न आलंय म्हणून तो जातक भावनिक पण आहे असं तुम्ही म्हणालात. आणि मग बुधाच्या कारकत्वाप्रमाणे म्हणजे तो लिटरेचरच्या संदर्भात असेल, गणितज्ञ असेल, असं सगळं सांगितलं. मग त्याच्यानंतर आपलं आत्माकारक ग्रह शुक्र आलाय, म्हणजे मग त्या म्हणजे तुम्ही असं म्हणालात की म्हणजे स्त्रीच्या म्हणजे शुक्राच्या हातात सगळं त्याचं काय म्हणायचं, सूत्र फायनान्स फायनान्स सूत्र सगळं, सूत्र सूत्र फायनान्शियल सूत्र स्त्रीच्या म्हणजे लग्नाच्या अगोदर मे बी बहिणीच्या हातात असेल आणि आफ्टर मॅरेज पत्नीच्या हातात असू शकतं म्हणजे. आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पत्रिकेत आपला हा भातृकारक म्हणजे भावंडांच्या संदर्भातला मंगळ चर आणि स्थिर कारक सेम आलाय. त्याच्यानंतर आई म्हणजे मातृ आणि पितृ चंद्र ते पण सेमच आलाय. आणि इथे सूर्य पण चांगला आलाय म्हणजे पुत्रकारक पण असं. त्यामुळे ह्या तर ह्याच्यातले म्हणजे ह्या स्थानातले त्याला काय परिणाम किंवा इफेक्ट चांगलेच मिळतील. आता बाकी अजून तुम्ही आज बाकीचं पण खूप छान सांगितलंय, म्हणजे आपण हे पण कसं काढायचं काय नावांचं. आता कर्क आलं म्हणून त्या म्हणजे जातकाचा संबंध ह ड न य द छ आणि मग पुढे बुध पण आहे म्हणून त्या बुधांच्या राशीचा पण तुम्ही प क असं सांगितलं. आणि त्याच्या म्हणजे 5व्या स्थानातलं म्हणजे पुत्रकारक जरी थांबा 1 मिनिट, पुत्रकारक मध्ये सूर्य आलाय तर त्यामुळं आणि रास वृश्चिक आली आहे, तर त्याची संतती कशी असेल म्हणजे तेजस्वी पण असेल. आणि वृश्चिक राशीच्या संदर्भात म्हटलं तर टेक्निकल, इलेक्ट्रिकल, असं डिफेन्स असं पण संदर्भात. आणि त्यांची नावं पण तसंच असेल, सूर्याचा पण म आणि ट च घेऊ शकतो आणि वृश्चिकेचं न य असे पण नावं घेऊ शकतो. आणि मग बाकी अजून काय म्हणजे आज ते नावांचं तर सगळ्यांना खूप छान कळालं. आणि तुम्ही जाता जाता असं पण म्हणालात की म्हणून थांबा 1 मिनिट, अ ल ई या नावांना स ग हे नावं घातक आहेत आणि क आणि प हे पण म्हणजे घातक आहेत. आणि न य ला प क छ हे नावं घातक आहेत. म्हणजे आपण हे नावांचा संदर्भ दिल्यामुळं आपल्याला आपलं कोणाशी जमेल किंवा आपलं कोणाशी जमणार नाही, म्हणजे शत्रू असं नाही म्हणायचं, पण मे बी ह्या लोकांचे व्हायब्रेशन आपल्याला काय हे नाही होणार, मग ऑटोमॅटिकच तिथे डिस्प्यूट होणार आपलं. तर असं खूप बरोबर. हा तर खूपच तुम्ही सर सगळं छान सांगितलंय. आणि मला वाटतं सगळ्यांना कळालंच असेल, तरी पण परत मी एकदा सांगते की आरूढ लग्न प्रत्येक ह्याचं कसं. आता आपण त्या मॅडमने विचारलं होतं ना चौथ्या म्हणजे आता चौथ्या स्थानाचं, तरी तिथे सिंह रास आली तर तो त्याचा स्वामी कुठे बसलाय बघायचं. मग तो 1 2 3 4 5 अष्टमात बसलेला आहे म्हणून ती तेवढेच 5 घरं पुढे, मग 1 2 3 4 5 मग मेष येईल. असंच आपण षष्टाचं काढू शकतो, सप्तमाचं म्हणजे त्या 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 भावाचा भावेश कुठे बसला तेवढे घरं मोजायचे आणि तिथून पुढे तेवढे घरं मोजायचे, म्हणजे ते त्या त्या स्थानाचं आरूढ झालं. तर सर एकंदरीतच खूप खूप अतिशय उत्तम क्लास झाला आणि सगळ्यांना छान कळते. म्हणजे हे जेमिनी पण एवढ्या पटकन आम्हाला कळेल असं काही म्हणजे वाटलं नव्हतं, पण खरंच तुम्ही खूपच म्हणजे अगदीच म्हणजे स्लो पण घेता आहात, काही हातचे राखून ठेवत नाही. जेवढं जेवढं तुम्हाला आम्हाला देता येईल तेवढं देताय. आम्ही पण घेतोय सगळेच, ह्या सर्व शिंदे मॅडम वगैरे, आपल्या भागवत मॅडम आहेत, देशमुख सगळेजण छान छान प्रश्न पण विचारतायत आणि त्याच्यामुळे पण खूप छान कळतं. तर सगळ्यांचेच खूप धन्यवाद. आणि सर तुम्हाला तर अगदी कोटी कोटी नमस्कार.
hats off to you and your divine soul. Huge gratitude, huge gratitude, huge gratitude. Thank you, sir. बरं, दुसरा भाग असा आहे, हा सगळ्यांना विनंती आहे की महागडे क्लास आणि महागडे अधिवेशन याच्यामध्ये बळी पडू नका. समजलंय की काही नसतं. जर अधिवेशनामध्ये तुम्हाला 10,000 खर्च करायचे असतील तर मी तुम्हाला सांगतो की अधिवेशनामध्ये फक्त जेवण मिळतं, ज्ञान मिळत नाही. कळलं का? फक्त जेवण असतं आणि ते जेवण तुम्ही 10,000 रुपयामध्ये घरी 1 महिन्याचं खाऊ शकता आणि ते फक्त 1 दिवसाचं असतं. तर आपल्याला तिथे फसवणुकीचा धंदा आहे, तर त्या ठिकाणी त्याला बळी पडू नये. अशी अनेक अधिवेशनं येतात जातात. तो त्यांचा आता एक धंदा म्हणून ठेवलेला आहे, ज्ञान म्हणून बिलकुल नाही. हे सगळे रटाळफटाळ लोक असतात की ज्यांना 4 वाक्य पण व्यवस्थित वाचता येत नाही आणि अशा लोकांना कुठलं ज्ञान नाही. आता चोपडी घेऊन असतात आणि ते वाचून सांगत असतात आणि आपण मूर्ख बनलेलो असतो 10,000 रुपये भरून. तर अशा ठिकाणी जाऊ नका. अधिवेशन 300 रुपयाचं पण चालत नाही. आता तिथे सुद्धा जास्तीत जास्त आमंत्रण द्यायचा प्रयत्न करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून फसू नका, फसू नका, फसू नका. आणि आता मी रत्नशास्त्र पण तुम्हाला शिकवणार आहे, तिकडे पण 2-3 हजार रुपये खर्च करू नका. आपल्याला सगळं आपण फुकट काम करणार आहोत. कळलं? सगळ्यांना म्हणजे तिथे निमंत्रण आहे, पण ह्या महागड्या अधिवेशनाला आणि महागड्या क्लासला हे सगळं एसीबीसी मध्ये बसायचं, त्यापेक्षा एक जाऊन मस्तपैकी 700 रुपयाचा सिनेमा बघून यायचा गोल्ड मध्ये. कळलं? काय आलं महेंद्रभाई? थँक्यू सर. बरोबर. अगदी बरोबर सांगितलं. अगदी सगळं बरोबर. फसवणूक आहे, पूर्ण फसवणूक खरंच आहे. हो ना. खरंच आहे सर. 10,000 काय फुकट येतात का आपल्याकडे? नाही आपल्या ना. मुलांना केवढे कष्ट करायला लागतात 10,000साठी आणि आपण ते फक्त त्याला आपण म्हणतो स्तुती पाठकांचे 2.5 तास स्तुती पाठक हार तुरे हे करायला. मग दुपारी जेवण काय आपण घरी पण जेवतो, त्यात काय असं बुफेत खरंच हल्ली आहे सर. 400-500 रुपये. आता आमच्या इकडे मुंबईला 36 आयटमचा बुफे 700 रुपयात आहे. 36 आयटम बापरे. 700 रुपयामध्ये. तो पण हाय क्लास. हाय क्लास म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेप्युटेड रेस्टॉरंट. बार्बिक्यू 700 रुपीज मध्ये 36. आणि इथे जायचं आणि 10-12 पदार्थ असतात सिमिलर आणि सगळी जे हे असतात ना, ते कॅटर बिटर सगळे बनावट असतात. तर कृपया अशा ह्याला बळी पडू नका. कळलं? थोडस भान ठेवा. हे कोणी तिथे अधिवेशन फक्त पैसे देतात आणि त्या ठिकाणी आपल्याला गंडवतात. सगळा रिकव्हर करतात खर्च 1 वर्षाचा. म्हणून या गोष्टीला फसू नका बिलकुल. पण आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर बोला, बिनधास्त जागते राहो. आणि सर खुर्चीवर बसायला 3,000 रुपये. आपला सत्कार आपणच करून घ्यायचा. सगळा मूर्खपणा आहे. उद्या सांगतील की झेंडा तुमच्या हातामध्ये देतो त्याचे 2,000 द्या. सगळं बनावटगिरी चाललेली आहे. या सगळ्याला बळी पडू नका. आणि डॉक्टर पदवीचा शोध घ्यायला लागलेले आता पोलीस. हे डॉक्टर पदवी जी लावतात त्यांची चौकशी होणार आहे. काल महाराष्ट्र टाइम्सने फार मोठी बातमी दिली. नाशिकमध्ये सगळ्या लोकांना ट्रॅप केलेला आहे. कळलं? आणखी काय कोणाला विचारायचं असेल तर विचारा. मग आपण सगळ्यांच्या संमतीने क्लास एंड करू. चव्हाण मॅडम तुम्ही जाणार अधिवेशनाला? हो, मी एकदा नंबर पहिला लावणार आहे. मी अशा गोष्टीमध्ये कधीच नाही जाणार. तर तुम्ही हे सगळं सांगता ना, ते खरोखर खूप समाजाचं कार्य आहे, समाजासाठी चांगलं आणि चांगलं सांगता तुम्ही. आणि खरंच एकदम म्हणजे लोकांना तुम्ही पैशापासून सगळे धनापासून म्हणजे सगळ्यांना एकदम वाचवता. म्हणजे पैसा संभाल के रखो. भागवत मॅडम काय उपदेश करतायत बोला. नाही हो, उपदेश काही नाही. मला प्रश्न विचारायचा अनुमती असेल तर. बोला बोला. की जसे तुम्ही अक्षर जी सांगितली ती म्हणजे असं आहे का की जी तत्व आहेत राशींची अपवाच्या, तर त्या प्रत्येक सर्व तत्वांची मिळून जे काही अक्षरं येतील तशी आपण घ्यायची आहेत का? की जलतत्वाचं कर्क वृश्चिक मीन ह्या तिन्ही राशी नाही सांगतो मला. आपण सूर्य सिद्धांत शिकतो तर सूर्य सिद्धांतामध्ये 2 भाग झालेले आहेत. तर एक चंद्रापासून आहे, एक सूर्यापासून आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जी काही
12 खडी 14 खडी जे असेल ते, तर ती हा. सगळी त्याच्यामध्ये आलेली आहे. सर्वतोमुख चक्रामध्ये त्याचे स्वर आणि व्यंजन ही सगळी हा. दर्शवलेली आहेत. ती हा. स्वर आणि व्यंजन जी आहेत ती याच्यामध्ये लागू पडतात. कळलं का? हा नाही म्हणजे जेव्हा तुम्ही हे गट सांगितलेत ना, तर म्हणजे म्हणून मला वाटलं होतं की सगळ्या जलतत्वात ज्या ज्या काही राशी आहेत त्या सगळ्यांच्या हो अक्षरांचा. हो, जलतत्वाच्या तत्वामध्ये आपल्याला घ्यायचंच आहे, हा. नक्की त्या घ्यायच्याच आहेत. आता जलतत्वामध्ये 4, 8, 12 आहेत. हो. वायू तत्व 3, 10, 3, 7, 11 आहेत. हा. कळलं का? चरमध्ये आपण जर बघितलं तर अग्नितत्वामध्ये 1, 5, 9 आहेत. हा. त्याच्या संदर्भात समजा की मेष आलं तर त्या ठिकाणी धनुराशीची व्यक्ती आपल्याला फ आणि भ हे हा. नाव येतं. FNBHA. हा म्हणजे ती पण अक्षरं पकडायची ना, मग एका तत्वाशी संबंधित सर्व हो अक्षर. हो हो मॅडम, तो DNA तसाच आहे. ओके. आणि मग असं म्हणता येईल का की जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे परस्परांना अपोज करतं, त्यामुळे जलतत्ववाले पृथ्वी तत्वांच्या अक्षरांशी तेवढं व्हायब्रेशन्स नाही जुळू शकत, असं म्हणता येईल का त्याच्यात? आता बघा, जलतत्वाला कर्क आपण बघितलं तर मकर ही निगेटिव्हच आहे त्याच्यासाठी. हा. मकर आणि कुंभ निगेटिव्हच आहे. पण वृषभ जर आपण बघितले तर ती पृथ्वी तत्वाला मकर आणि कुंभ पॉझिटिव्ह आहेत, हा. कारण ते त्याचे मित्र आहेत ना. हा. ओके. आणि म्हणजे वायू तत्व म्हणजे ग्रहमैत्रीवरून अक्षर म्हणजे कोणाची अक्षर येस कोणाची येस जुळतील येस किंवा येस. आलं लक्षात. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. धन्यवाद. चला, सगळ्यांच्या परवानगीने तुम्हाला